गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद। जय गजानन श्री गजानन। आतापर्यंत आपण 12व्या अध्यायाचे निरूपण ऐकले. आज आपण 13व्या अध्यायाचे निरूपण ऐकणार आहोत. माननीय श्री गुरुतुल्य प्रकाश प्रभाकर दामले हे मुलुंडमध्ये राहणारे एक निस्सिम भक्त महाराजांचे. ह्यांच्या मामांकडून महाराजांचा वारसा लाभला. ह्यांची एवढी म्हणजे त्यांनी त्यांची उपासना शिवाईनगरच्या देवळातून सुरू केली. 2007 पासून 2009 पासून दर गुरुवारी आणि शनिवारी ते लोकांचे प्रश्न अडीअडचणी सोडवत आहेत. आज या कार्यामध्ये त्यांना त्यांच्या पत्नी गंधाली या मदत करतायत. निस्सीमपणे महाराजांची भक्ती कशी करावी त्याचप्रमाणे प्रत्येक अध्यायाप्रमाणेच आपण आपले वागणे असावे, त्याप्रमाणेच त्यांनी आपण सतत नामस्मरण करावे यावर ते जोर धरतात. आज 2009 मध्ये पासून त्यांनी आपल्या घरी गुरुपौर्णिमा आणि प्रगट दिन यासारखे 2 कार्यक्रम खूप छान रित्या साजरे करतात. आज मुलुंडमध्ये गजानन परिवार असा त्यांचा एक मोठा असा परिवार निर्माण झालेला आहे. ज्याप्रमाणे 13व्या अध्यायात गंगा भारतीला महारोगाने ग्रासले असताना त्यांना महाराजांच्या भक्तीमुळे एवढ्या मोठ्या रोगातून ते मुक्त झाले, त्याचप्रमाणे पुंडलिकाला वरद हस्त मिळून पुंडलकाची भक्ती हे पावन झाली. हे जे दाखवून दिलं दासगणूंनी आपल्याला, त्याचंच निरूपण आज आपल्याला 13व्या अध्यायानुसार दादा सांगणार आहेत. तर चला आपण सर्वजण श्रोते हो दादांच्या वाणीतून 13व्या अध्यायाचे निरूपण ऐकूया. जय गजानन श्री गजानन. श्री गजानन जय गजानन. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तर ओम गणगण गणात बोते ओम गणगण गणात बोते ओम गणगण गणात बोते. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. श्री गजानन महाराज उपासना केंद्र ठाणे यांनी 2 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी यापर्यंत
श्री गजानन विजय ग्रंथ याच्या प्रत्येक अध्यायावरती निरूपण त्यांच्या यूट्यूब चॅनलवरती आयोजित केलं आहे. त्या कार्यक्रमातील मला 13 अध्यायावरती सेवा करण्याची संधी मिळाली आहे. ती महाराज समर्थपणे माझ्याकडनं करून घेतीलच ही महाराजांच्या चरणी नम्र विनंती. तर आपण थोडी गजानन विजय ग्रंथाची माहिती घेऊया. संत गजानन महाराजांनी 1910 साली समाधी घेतली ऋषपंचमीला. त्याच्यानंतर बरोबर 29 वर्षांनी श्री गजानन विजय ग्रंथाची रचना श्री दासगुणू महाराजांनी केली. आणि हा ग्रंथ चैत्रशुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा 1939 साली लिहून पूर्ण झाला. आणि ह्या ग्रंथाचे प्रकाशन ऋषीपंचमीला 1939 साली प्रथम आवृत्ती प्रकाशित झाली. तर ह्या गजानन विजय ग्रंथाचा आपल्याला अतिशय लाभ झालेला आहे. आपण त्याचं प्रत्येक अध्याय काही जण वाचतात, रोजचा एक अध्याय वाचन किंवा दशमी एकादशी द्वादशीला गुरुपुष्यामृत योगावरती किंवा सत्संग करण्यासाठी सुद्धा याची पारायणं केली जातात. काही घरात अडचणी आल्या तर वेगवेगळे अध्याय त्या संकटाचं निरासन करण्यासाठी वाचायला सांगितले जातात आणि त्याचा अनुभव सुद्धा लोकांना खूप आलेला आहे. तर या अध्यायामध्ये सुरुवातीला भागवताची एक कथा आलेली आहे की तुझं यशत्व पाहण्याकरता वेदांत झाला गाई वासरे चोरिता यमुना तिथी गोकुळात. तर विधाता म्हणजे ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाला एकदा अशी इच्छा झाली की विष्णू हा लहान रूपात म्हणजे लहान बालकाच्या रूपात सध्या कृष्ण रूपात गोकुळात नांदतो आहे. तर आपण त्याची फजिती करता येईल का किंवा त्याचं ईशत्व जे त्या रूपात त्याला तेवढंच दाखवता येते का त्याची आपण थोडीशी परीक्षा घेऊया, थोडीशी खोडकरपणा करूया आपण त्याला. आणि असं जेव्हा तो ठरवतो तेव्हा तो त्याचा दिनक्रम अभ्यासतो. तर दिनक्रम असा असतो की सकाळी हे सगळे गोप कृष्णासह किंवा कृष्णगोपांसह मनात गाई वासरांना घेऊन जायचा, गाई वासरांना चरायला सोडायचा. मग ते एकमेकांशी वेगवेगळे खेळ खेळायचे. कृष्ण काही वेगवेगळ्या गोष्टी त्यांना सांगायचा. कुस्तीचे धडे बलराम आणि कृष्ण त्यांना देत असत. आणि मग पोहणं करून सगळ्यांची शिदोरे एकत्र करून त्याचा काला करून हे लोक खात असत. तेव्हा ब्रह्मदेवाला ही संधी असते की जेव्हा ते काला एकत्र खातात त्यावेळेला तो एक दिवस गाई वासरं चोरतो आणि ब्रह्मलोकात घेऊन जातो. आणि थोड्या वेळाने हे कृष्णाच्या लक्षात येतं की हा खोडसाळपणा ब्रह्मदेवाने केलेला आहे. तर तो न रागवता स्वतःचं ईश्वरचं आपोआप दाखवायचं याप्रमाणे तो सगळ्या गुरुवासरांची रूपं स्वतःच घेतो. आणि नेहमीच्या प्रथेप्रमाणे संध्याकाळी ते लोक गोकुळात नेहमीच्या पद्धतीने परत येतात. गोकुळातले सगळे व्यवहार संध्याकाळी तसेच चालू राहतात. आणि ब्रह्मदेवाला वरती असं हे लागलेलं असतं की काय ओरडारडी का होत नाही, अजून आवाज का येत नाहीये, अजून कृष्णदेवाने कोणी ओरडारडी का करत नाहीये. तेव्हा तो जेव्हा बघतो तेव्हा त्यांचे व्यवहार नेहमीप्रमाणे चालू असतात. आणि जेव्हा तो बघतो की गाई गुरांचं रूप सुद्धा परमेश्वराने तिथे घेतलेलं आहे. तर इथे आपण एक गोष्ट लक्षात घेऊया की ब्रह्मदेव जरी देव असला तरी त्याला थोडासा अहंकार होतो की मी आत्ता माझ्या नेहमीच्या रूपात आहे आणि परमेश्वर हा लहान रूपात आहे. तर त्याची शक्ती थोडीशी क्षीण झाली असेल. तर देव असले तरी अहंकार हा वाईट. तर आपण सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपल्याला आपल्या भक्तीचा शक्तीचा अहंकार होता कामा नये. कारण अहंकारासारखी वाईट गोष्ट नाही. एकदा अहंकार शिरला की आपली सत्कृत्य हळूहळू लयाला जायला लागतात. तर आपण मागल्या अध्यायात बघितलंच आहे की संस्थांनी अर्ज करून त्यांना सरकारने 2 एकर जागा मान्य केलेली असते. पण त्या अर्जावरती असं लिहिलेलं असतं की तुम्हाला 2 एकर जागा दिलेली असली तरी तुम्ही 1 एकरावरती बांधकाम सुरू करा. तुम्ही जर व्यवस्थित बांधकाम केलं 1 वर्षात ते पूर्ण केलं किंवा तुम्ही त्या बांधकामाची प्रगती दाखवली तर उरलेला 1 एकर जागा तुम्हाला हस्तांतरित करण्यात येईल. आणि हे जेव्हा बांधकाम सुरू होतं तेव्हा एक शंका इथे सगळ्यांना येऊ शकते की महाराजांचे मंकटलाल, परशुराम सावजी किंवा हरी पाटील, खंडूजी पाटील किंवा इतर बरेच भक्तजन जे श्रीमंत आहेत त्यांनी एकमुखाने हे सगळं बांधकाम का नाही केलं. पण हे महाराजांनी या लोकांना काय सांगितलेलं असतं की सगळ्यांचा सहभाग या मठ बांधण्यात होऊ दे. सगळ्यांचा सहभाग असला की त्याच्यात आपुलकी वाढते, लोकांना आत्मीयता येते. तर आपण सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की एखादं कार्य जर आपल्याला सगळ्यांच्या संमतीने करत असेल तर त्याच्यात सगळ्यांचा सहभाग, मग तो पैशाचा असो नाही तर कुठच्याही रूपात न असो, पण तो आपल्याला त्यांना घेऊन
पुढे जाता आलं पाहिजे. ते महाराजांनी इथे आपल्याला दाखवलेलं आहे की सगळ्यांचा सहभाग असला की कार्य जास्त सुंदर होतं. म्हणून हे लोक वर्गणी गोळा करायला सुरुवात करतात, जातात. पण सगळेच ठिकाणी जसं चांगल्या गोष्टींसाठी लोक तयार असतात, तसं काही लोक दुसऱ्या विचारांची असतात. ती जगदेव पाटील असं म्हणतात की तुमचे महाराज, तुम्ही देवांचे देव म्हणता, परमेश्वर म्हणता, मग तुम्ही कुबेरावर का नाही चिठ्ठी करत? कुबेरा देवांचा खजिनदार आहे, त्याच्याकडे तुमची संपत्ती आहे. मग तुम्हाला कुबेरावर चिठ्ठी करा आणि त्याच्याकडनं संपत्ती घ्या. तुम्ही वर्गणी का गोळा करताय? बघा, गणेशोत्सवात आपण घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करतो. त्याचं कारण असं आहे की लोकांना तो गणेशोत्सव आपला वाटला पाहिजे. तोच प्रघात महाराजांनी इथे दाखवलेला आहे. हे आपलंसं वाटणं हे खूप गरजेचं आहे. आणि म्हणून मग जगदेव पाटील काय म्हणतो की अहो, हे महाराजांसाठी नाहीच आहे, हे आपल्यासाठी आहे, आपल्या पुढच्या पिढीसाठी आहे. कारण हा जो मठ बांधला जाणार आहे त्याचं महाराजांना काही गरज नाही आहे. महाराजांचा मठ हा त्रैलोक्य हाच महाराजांचा मठ आहे. जमीनच महाराजांचा पलंग आहे आणि आकाशच महाराजांचं पांघरुण आहे. तेव्हा ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा की हे आपल्या चांगल्यासाठी आहे. आपण जे कर्म करतो त्या कर्म चांगलं वाईट आपल्या हातून घडत राहतं. आपल्या कळत किंवा न कळत आपण काही वाईट गोष्टींचा विचार करून काही कार्य करतो, तर त्याचा जो संचय आहे ना, तो नाहीसा होण्यासाठी काही पुण्य संचय, काही चांगलं कर्म आपल्या हातून झालं तर अशा ठिकाणी देवस्थानाला किंवा संतांच्या ठिकाणी जर आपण काही गोष्टींचं दान केलं तर आपल्याकडे पुण्यसंचय सुद्धा जमा होतो. त्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की जर खडकावरती दाणा पेरला तर त्याचं बीज उगवत नाही, पण जर मातीमध्ये एक कणसाचा दाणा टाकला तरी त्याचे अगणित दाणे होऊन परत मिळतात. तेव्हा कृपया चांगल्या ठिकाणी चांगल्या गोष्टी रुजवायचा प्रयत्न करा, असंच जगदेव म्हणाल्यावरती. आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की जगदेव प्रतिक्रिया देत नाही. तुम्ही असं का म्हणता, तुम्हाला त्यातलं काही कळत नाही, असं काहीही म्हणत नाही. तर तो प्रतिसाद देतो, व्यवस्थित समजावून सांगतो. तेव्हा कायम एक गोष्ट भक्तांना लक्षात ठेवा की महाराज आपल्याला कायम सांगतात की ताबडतोब कुठच्याही गोष्टीवरती प्रतिक्रिया व्यक्त करू नका, प्रतिसाद द्या. आणि प्रतिसाद सुद्धा विचार करून देता येतो. प्रतिक्रिया ही विचार न करता आपण पटकन बोलून जातो. तेव्हा हे सगळ्या भक्तांनी लक्षात ठेवा की महाराजांची शिकवण आहे की प्रतिसाद द्यायला शिका. आणि जेव्हा जगदेव असं समजावून सांगतो तेव्हा काही लोकांना ती महती आणि महत्व पटतं आणि ते सुद्धा या कामात सहभागी व्हायला सुरुवात करतात. आता बघा की त्या काळात गाड्या नव्हत्या, मोटारी नव्हत्या, तर हे जे बांधकाम चालू होतं त्याचं बांधकामाचं सामान हे बैलगाडीतनं घेऊन जात असतं. आणि महाराज एकदा असा विचार करतात की मी जर जुन्या मठात राहिलो आणि नवीन मठापर्यंत मी गेलोच नाही तर थोडी शिथिलता येईल कामामध्ये. बघा, आपण विचार करा की जर एखादा साहेब असेल तो स्वतःच्या केबिनमध्ये बसून जर हुकूम देत असेल तर ते काम कशा पद्धतीने होतं आपण बघतो. पण तोच साहेब जर स्वतः त्या जागी गेला, त्या कामावरती स्वतः देखरेख करू लागला तर ते काम उत्कृष्ट दर्जाचं होतं आणि वेळेत पूर्ण होतं. तर महाराजांनी असा विचार करून ते एक दिवशी त्या गाडीवाल्याला म्हणतात की मी तुझ्या गाडीवर बसतो आणि आपण बांधकाम चाललेल्या जागी जाऊया. तेव्हा जो गाडीवाला होता तो महाराजांना बसलेले बघून गाडीच्या खाली उतरतो आणि महाराजांना म्हणतो की महाराज, तुमची योग्यता मी माहिती आहे, तुम्ही लोकांना जे काही सांगता ते मी ऐकतो. म्हणजे आपण इथे एक गोष्ट लक्षात ठेवली की महाराजांच्या सान्निध्यात किंवा महाराजांच्यासाठी जे काम करतात त्यांना सुद्धा महाराजांच्या गोष्टी माहिती झालेल्या आहेत किंवा माहिती करून घेतल्या जातात, माहिती करून दिल्या जातात. त्यामुळे तो त्यांना म्हणतो की तुमच्या समोर मी तुमच्या बाजूला बसू शकत नाही, मी तुमच्या गाडीबरोबर चालत येईल. आणि असं तेव्हा तो एक गोष्ट सांगतो की आपण जर मारुतीचं बघितलं असेल तर मारुती कधी रामरायाच्या बाजूला किंवा त्यांच्या समोर उभा राहिलेला नाही, तो कायम त्यांच्या समोर खाली त्यांच्या चरणाकडे बघत बसलेला आहे. आणि ही रामायणाची एक छोटीशी गोष्ट अशी आहे की एकदा प्रभूंना असं वाटतं की मारुती कायम खाली बघतो, त्याचा चेहरा मला कधीच दिसत नाही. म्हणजे इथे ईश्वराला अशी वेळ लागली की भक्ताचा चेहरा बघावा, कारण मारुती कायम खाली बघून सगळे व्यवहार करत असतो. तेव्हा प्रभू एकदा गंमत म्हणून असं मोठ्याने म्हणतात, अहो मी लंकर विजय मिळवला ना, त्यात माझं काहीच नाही, हा मारुती नसताना तर मला हा विजय मिळवणं अशक्य होतं. आणि हे जेव्हा मारुती ऐकतो तेव्हा एखादी अप्रिय गोष्ट आपण ऐकल्यावरती कसं पटकन समोरच्याकडे बघतो तसं मारुती पटकन प्रभू रायांच्याकडे चेहऱ्याकडे बघतो. आणि हे जेव्हा मग प्रभू बघतात की मारुती आपल्याकडे बघतोय तेव्हा त्यांना खूप आनंद होतो. ते म्हणतो, अरे आज तू पहिल्यांदा माझ्या चेहऱ्याकडे बघितलेला आहेस, तर
तू आता दास्य भक्तीनं मोकळा झाला, तू आता सख्यांच्या भक्तीमध्ये आला, म्हणजे तू भरत आणि विभीषणासारखा झालेला आहेस. तेव्हा मारुतीचं भक्ती बघा किती आहे. तो म्हणतो, प्रभू तुम्ही हे काय बोलताय, मला हे काही कळत नाहीये की सख्य काय दास्य काय, मला यातलं काही माहिती नाही. मला एवढंच माहिती आहे की तुम्ही जेव्हा मला तुमचं रामनाम दिलं आणि मला सांगितलं की जप कर, तर मला एवढंच माहिती आहे की चराचरात तुम्ही आहात हे तुम्हीच मला सांगितलेलं आहे. मग मी तुमच्या चरणाकडे बघितलं काय, मी तुमच्या चेहऱ्याकडे बघितलं काय, किंवा मी तुमच्या हृदयाकडे बघितलं काय, पण मला त्याने काही फरक पडत नाही. माझ्या भक्तिभावात, माझ्या श्रद्धेमध्ये जर फरक होणार नसेल तर मी तुमच्या चरणाकडे बघा. तर ह्या गोष्टीनं आपण एवढंच शिकायचं की आपली भक्ती सुद्धा अशी झाली पाहिजे की आपण कुठेही बघितलं तरी आपलं जे दैवत आहे, आपण ज्या गुरूंचं करतो, आपण ज्या दैवतांचं करतो, तो आपल्याला सगळीकडे दिसला पाहिजे. ह्या गोष्टीतनं हे आपण लक्षात ठेवावं. आणि ही गोष्ट जेव्हा तो गाडीवाला महाराजांना सांगतो तेव्हा महाराज म्हणतात, ठीक आहे, तुझी इच्छा आहे ना, तू माझ्याबरोबर गाडीबरोबर चाल. आणि बैलांना ते सांगतात की आज गाडीवाला नाहीये नेहमीचा, पण तुम्ही कुठेही न बसता जिथे बांधकाम चाललंय तिथपर्यंत तुम्ही या, तिथपर्यंत व्यवस्थित तुम्ही मला घेऊन जा. आता आपल्याला महाराजांची शक्ती माहितीच आहे. महाराजांनी पशु घोडा सगळ्यांना त्यांनी सरळ केलेलं आहे, त्यांना योग्य मार्गाला लावलेलं आहे. त्यामुळे इथे कुठेही शंका नाही की ते बैल त्यांच्या आज्ञेप्रमाणे त्यांना बांधकामाच्या ठिकाणी घेऊन गेले. आणि महाराज उतरल्या महाराजांनी काय केलं की त्यांना जी जागा योग्य वाटली तिथे जाऊन ते बसले. आता ते महाराज जिथे बसले ती जागा दिलेल्या जागेपेक्षा वेगळ्या जागेत ती होती, पण तिथे काम करणारे म्हणाले की महाराजांनी संकेत दिलाय, महाराज जिथे बसले तीच समाधीची जागा ठरवून आपण बांधकाम चालू करूया. आणि असं जेव्हा ते बांधकाम सुरू करतात तेव्हा पुन्हा मगाशी सांगितलं तसं की सगळेच लोक काही चांगलं कार्य होतं हे बघवत नाही काही जणांना. त्यामुळे ते काय करतात, ते जिल्हाधिकाऱ्याकडे जातात आणि जिल्हाधिकाऱ्याला सांगतात की तुम्ही संस्थेला जागा दिली, ते एकर दिले, पण संस्थेनं जागा लाटली सरकारची, अनधिकृत बांधकाम त्यांनी सुरू केलंय, तेव्हा तुम्ही येऊन ते पाडा. आता हे जेव्हा हरिपाटलाला वगैरे कळतं तेव्हा ते महाराजांना शरण जाणार, कोणाला, महाराजांना शरण जातात आणि महाराजांना म्हणतात की असं एक जोशी नावाचा अधिकारी आपण जे बांधकाम केलंय त्याचं कार्यन्वयी आणि त्याच्याबद्दलचं हे करायला येणार आहे, तपासणी करायला येणार आहे. तर महाराज म्हणतात तुम्ही काही काळजी करू नका, तुम्हाला जर दंडाची भीती वाटत असेल तर तो दंड माफ होईल. आता इथे एक आपण गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की महाराज स्वतःच विघ्नहर्ता आहे, तर त्यांच्या कामात विघ्न कसं काय येणार, ते येऊच शकत नाही. पण तरी सुद्धा लौकिक अर्थाने महाराजांना असं दाखवायचं होतं की तुम्ही जर एखादी गोष्ट न विचारता केलेली आहे, काही न विचारता तुम्ही जास्त जागाचा वापर केलाय, पण ते तुम्हाला पटवून देता आलं पाहिजे. आणि एक गोष्ट आपण लक्षात ठेवूया की आपल्यावर जर प्रसंग आला आणि आपल्याला अधिकारी व्यक्ती आपल्या मागे उभी राहिली तर आपण जे काय केलंय त्याचं आपल्याला नीटपणे सविस्तरपणे आपल्याला उत्तर मांडता येतं, नीट उत्तर समजावून देता येतं समोरच्या व्यक्तीला, आणि मग ते समोरच्या व्यक्तीला त्यात पटण्यासारखं काही अवघड जात नाही. त्याप्रमाणे हरी पाटील वगैरे सगळं सांगतात की अहो तुमच्या करी साहेबांनी आम्हाला 2 एकर जागा दिलेली होती, ती हुकमामध्ये ती तशीच आहे. म्हणजे त्या उत्तराची मांडणी त्यांना व्यवस्थित करता येते महाराजांचा पाठिंबा मिळाल्यामुळे, आणि ते सगळं जोशांना ते व्यवस्थित दाखवतात, कागदपत्र दाखवतात, आणि मग जोशी त्यावरती शेरा मारतो की संस्थेने योग्य प्रकारे बांधकाम चालू केलेलं आहे आणि आपल्या हुकमामध्येच असं दिलेलं आहे ती आता 1 एकर जागा द्यायची वेळ आलेली आहे, असाही तो शेरा त्याच्यावरती मारतो. आणि दंड जो लावला असेल तो माफ करा असाही शेरा त्याच्यावरती मारतो. आणि अशा प्रकारे मठाचं बांधकाम व्यवस्थित पुढे सुरू होतं. कालांतराने नवीन मठाचं काम पूर्ण झाल्यावरती महाराज जुना मठ सोडून नवीन मठात राहायला सुरुवात करतात. आता महाराज जिथे जातात तिथे भक्तगण वाढतच आहेत, कारण महाराजांचा लौकिक सगळीकडे पसरलेला आहे. तर सवळत येथील गंगा भारती गोसावी ह्याला महारोग झालेला आहे आणि तो महाराजांचा भक्त आहेच, पण महारोगामुळे झालेलं काय असतं की कोणी लोक त्याला स्वतःला कुठेही जवळ येऊन देत नाही. आणि महारोग हा त्या काळी फार वाईट रोग समजला जायचा. आणि महारोगात त्या व्यक्तीचे हात पाय सुजून जायचे, त्याला पू यायचा, गर्भ व्हायची आणि ते विद्रूप दिसायला लागायचं. त्यामुळे त्याला पट्ट्या बांधल्या जायच्या. तर जुन्या लोकांना माहिती असेल की महारोगाचं रोगांना हातापायाला पट्ट्या बांधलेल्या जात्या आणि तो पू आणि घाण वाहत असत. त्यामुळे त्याचं असं सगळं हातपाय आणि भेगा पडलेल्या होत्या, पू वाहत होता. त्यामुळे लोक त्यांना सांगायचे की तू महाराजांच्या जवळ येऊ नकोस, कारण त्यांना दुसरी भीती की हे जर महाराजांच्या जवळ आले तर तो त्रास आम्हाला पण होणार आहे आणि आम्हाला पण हा रोग होऊ शकतो.
कारण तो एक संसर्गजन्य रोग असावा अशी त्या काळी समजूत होती. पण ते तसं नव्हतं की तो महारोग काही विशिष्ट जंतूंमुळे त्या लोकांना होत असे आणि तो असाध्य समजला जायचा त्याला. म्हणून लोक गंगा भारतीला महाराजांच्या दर्शनापासून लांब ठेवायचा प्रयत्न करत होते. पण गंगा भारती महाराजांचा निस्सीम भक्त असल्यामुळे तो संधीची वाट बघत होता. आणि एकदा काय होतं की महाराज बाहेर येतात मठातनं आणि गंगा भारती समोरच उभा असतो. तो पटकन सगळ्यांची नजर चुकवतो. आपण कसं बघतो ना की एक संधीची वाट बघत असतो आणि त्या संधीचं तो सोनं करतो आणि महाराजांच्या जाऊन पाया पडतो. आणि जेव्हा गंगा भारती महाराजांच्या पायावरती डोकं ठेवलं तेव्हा महाराज त्याच्या डोक्यावरती जोरात चापट मारतात. आणि जोरात चापट मारल्यावर तो वरती बघतो. जसं महाराज मारुती वरती बघितलं प्रभुरायांकडे तसं हा महाराजांकडे वरती बघतो. आणि जेव्हा तो वरती बघतो तेव्हा महाराज खाकरून त्याच्या अंगावरती बेडका टाकतात. आता बघा ही गोष्ट अशी आहे की ती वाचणं सुद्धा काहीतरी वाटतं काही जणांना. पण याच्यात आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की गंगा भारतीच्या भक्तीची परिसीमा याच्यात आहे की तो बेडका त्याने मानलाच नाही. त्याने काय केलं, बेडका अंगावर पडल्यावरती जसं डॉक्टर आपल्याला मलम देतो जखमेवरती लावायला तसं तो बेडका तो मलम म्हणून निजांगाला सगळीकडे चोळायला लागतो. आणि तो चोळून तो बाजूला होतो. आणि बाजूला झाल्याबरोबर पुन्हा इतर विचारांचे लोक त्याच्याजवळ येतात. म्हणतात तू काय वेडा आहेस, हा तुझा महाराज एक वेडा, तो त्याच्याहूनही अजून वेडा, त्याने तुझ्या अंगावरती घाण टाकली आणि तू त्याचं मलमासारखं सगळ्या अंगावरती फिरवतोयस. एक काम कर, ताबडतोब तिथे बाजूला जा, मी तुला साबण देतो, तू साबणाने अंग धुवून काढ. तेव्हा गंगाभरती हसतो आणि म्हणतो अहो तुमची श्रद्धा नाही म्हणून तुम्हाला तो बेडका किंवा तो खाकरा वाटला. पण जर मी श्रद्धेने ते बघितलं तर ते मलमच आहे जे महाराजांनी त्यांच्या कृपेने मला दिलेलं आहे. आणि माझा रोग ह्याने नक्की बरा होणार आहे ही मला खात्री आहे. म्हणून मी तो निजांगाला लावलेला आहे. निजांग म्हणजे सर्व अंगाला त्याने ते लावलेलं असतं. आणि तो निमग्न झाला. पण तरी सुद्धा तो म्हणतो नाही नाही तुम्ही या साधूंचं स्तोम वाजवता. बघा काही लोक असं उगाच खोट्या साधूंचं पण स्तोम वाजवलं जातं. त्यामुळे ते त्यांना म्हणतात की तुमचे महाराज खरे असतील नसतील आम्हाला माहिती नाही, पण तुमच्यासारखे लोक त्यांचं महत्व वाढवत आहेत. असं अमंगल काहीतरी टाकून तुम्ही त्यांचा उदो उदो करतायत. तेव्हा गंगावरी म्हणतो की तुम्ही एक काम करा, महाराज ज्या ठिकाणी रोज स्नान करतात ना तिथे तुम्ही माझ्याबरोबर चला. तुम्ही तिथे आलात तर तुम्हाला मी एक सांगतो तसं करा. मी तिथल्या स्थळाची मृत्तिका म्हणजे माती माझ्या अंगाला लावतो, तुम्ही तुमच्या हातात घ्या आणि मग आपण फरक बघूया. त्याप्रमाणे ते लोक तिथे जातात. गंगा भारती आपल्या अंगाला ती माती हातात घेतल्याबरोबर त्याला सुगंध यायला लागतो, कापराचा, उदबत्तीचा, अत्तराचा. आणि जे दुसरे कुत्सित लोक असतात त्यांच्या हातामध्ये त्याला दुर्गंधी यायला लागते. तर इथे दासगुरूंनी काय सांगितलंय, अमंगळ साधूपाशी काही न राहते, कस्तुरीच्या पोटाशी दुर्गंधी न वसे कदा, तुम्हा जो देसला बेडका तो हा मलम होता, श्वास येतो या लागे. असं गंगा भारती त्यांना सांगतो. आणि म्हणतो की जर श्रद्धेरूपी जेव्हा असते तेव्हा श्रद्धेचा सुगंध त्याला त्या बेडक्याला आला. आणि जे तुमच्यापाशी ते नाहीये म्हणून तुम्हाला त्याची दुर्गंधी आली. आणि हे जेव्हा गंगा भारती सांगतो तेव्हा त्या इतर लोकांना सुद्धा महाराजांची महती पटते, महाराजांची योग्यता कळते आणि ते सुद्धा महाराजांच्या चरणी लीन होतात. तर इथे आपण एकच लक्षात ठेवलं पाहिजे की जेव्हा आपण गुरूंनी जे काही दिलेलं आहे तो प्रसाद समजून जर आपण त्याचा उपयोग केला तर त्याचा आपल्याला खूप फायदा होतो. आणि आपण त्याच्यावरती श्रद्धेने जर काम केलं तर ह्याचा अनुभव खूप जणांना आलेला आहे महाराजांचा. तेव्हा ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवावी. ह्या गोष्टींना आपण हेच शिकायला पाहिजे की श्रद्धा ही अत्यंत निष्ठेप्रमाणे महाराजांच्या किंवा जे कोणी उपास्य दैवत आहेत त्याच्यावरती आपल्याला ठेवता आली पाहिजे. आता जामसिंग मनगावातला जामसिंग महाराजांकडे येतो आणि म्हणतो मी तुम्हाला माझ्या भाच्याच्या घरी अडकावाला न्यायला आलो होतो. त्याला तुम्ही म्हणालात की मी आत्ता काही येत नाही, मी पुढे कधीतरी तुमच्याकडे येईन, तर तुम्ही आता मुणगावात माझ्याबरोबर चला. आणि जामसिंग हा सुद्धा मुणगावात राहणार असतो. तर तुम्ही मुणगावात चला. तर मुणगावात महाराज म्हणतात ठीक आहे चला. महाराज काय भक्तांना हाक मारले की महाराज जायला तयार असतात, पण ते भक्तांना वाटेल त्यावेळेला जात नाही. महाराजांचं जे नियोजन ठरलेलं असतं त्याप्रमाणे महाराज त्या त्या वेळेला त्या प्रत्येक भक्तांच्या घरी गेलेले आहेत. त्या त्या ठिकाणी जेव्हा बोलवणं आलं आणि महाराजांना ते योग्य वाटलं त्या त्या वेळेला महाराज त्या त्या ठिकाणी गेलेले आहेत. तेव्हा जामसिंगाबरोबर महाराज येतात.
मुणगाव दुसरं पैठणसारखं होतं. महाराज आल्यामुळे आजूबाजूचे लोक महाराजांच्या दर्शनाला जास्तीत जास्त यायला लागतात. आणि आता शेगावपर्यंत जायची गरज नाही. पंचक्रोशीतले लोक मुणगावच्या शेगावला जे दर्शन घेणार होते ते रोजचे रोज आता मुणगावात यायला लागतात. कारण हे जवळ झालं ना. मग आपल्याला जवळ जर वस्तू मिळायला लागली तर आपण लांब जात नाही. आणि महाराज तर स्वतः प्रत्यक्ष इथे आलेले आहेत, त्यामुळे लांब जायची गरज नाही. त्यामुळे मुणगावातच लोकांची दर्शनाला रीग लागायला लागते, गर्दी व्हायला लागते. आणि जेव्हा हे होतं तेव्हा झामसिंगाला असं वाटतं की आता एवढे लोक येत आहेत मुणगावात, तर आपण भंडारा घालावा. आणि तो महाराजांना न विचारता प्रसादाची तयारी करतो, भंडाऱ्याची तयारी करतो. आणि हे जेव्हा महाराजांना लक्षात येतं तेव्हा महाराज म्हणतात, अरे झामसिंग तू काय करतोयस, हे आत्ता तुला कामाला येणार नाही, तू आज भंडारा घालू नकोस. तरी सुद्धा झामसिंग महाराजांचं म्हणणं न ऐकला प्रसादाचं काम चालू ठेवतो. आणि महाराजांना घेऊन काय सांगतो, अहो महाराज स्वयंपाक तर आता पूर्ण तयार झालाय, अर्धा स्वयंपाक झालेला आहे, लोक आता प्रसादाची वाट बघत आहेत. तेव्हा महाराज तुला म्हणतात की अरे हे तुम्हा प्रापंचिकाचं म्हणणं आहे, हे तुम्हाला जे वाटतं ते ईश्वराला मान्य होईल असं नाही. तर तू इथे एक गोष्ट लक्षात ठेव की आज हे तुझं अन्न वाया जाणार आहे, त्याचा लाभ कोणाला होणार नाहीये. तर तू हे अजून सुद्धा विचार कर आणि ते तसंच बाजूला काढून ठेव. पण तरी सुद्धा ऐकत नाही. तर आपण एक गोष्ट लक्षात ठेवावी की इथे काही जणांना शंका येईल की महाराजांनी जेव्हा पत्रावळीच्या शिते वेचली तेव्हा त्यांनी असं सांगितलेलं आहे की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, मग ते वाया का घालवायचं, मग इथे तर अख्खं अन्न वाया जाणार आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की झामसिंगाने गुरूंची परवानगी न घेता हा सगळा खटाटोप केलेला होता. जेव्हा आपल्याला काही गोष्ट करायची असते तेव्हा जर गुरु समोर आहे तर गुरूंना विचारल्याशिवाय कुठचीही गोष्ट करू नये. आणि तो थोडासा अहंकार झाला की मी करेन ते महाराज ऐकणारच आहेत, म्हणजे गृहीत धरलं गेलं महाराजांना इकडे. जसं आपण काही वेळेला परमेश्वरला गृहीत धरतो की मी एवढी उपासना करतो म्हणजे माझं काम झालंच पाहिजे, मलाच आजारपणं काय येणार आहेत, मलाच काय येतात. पण तेव्हा तुम्ही काय करता, तुमच्या भक्तीला तुम्ही शरण न जाता तुम्ही परमेश्वरला गृहीत धरता की मी एवढं काम केलंय मग मला कुठचाही त्रास होऊ नये. पण ते तसं नसतं. हे आपलं प्रापंचिकाचं म्हणणं आहे की आम्ही भक्ती करतो, आम्ही तुझं इतकं इतकं करतो, आम्ही एवढी पारायणं केलेली आहे. पण ते परमेश्वरापर्यंत गेलं तरी सुद्धा परमेश्वर ज्या वेळेला तुम्हाला फळ द्यायचं आहे त्याला ज्या वेळेला इच्छा होईल त्यावेळेलाच त्याचं फळ देतं. तेच महाराज इथे झामसिंगाला सांगतात की अरे तुझं म्हणणं बरोबर आहे पण ईश्वराला ते मान्य नाहीये. तेव्हा तरी तो हट्टासाने पंगती मांडायला सुरुवात करतो. आणि अचानक पावसाला सुरुवात होते, मेघ दाटून येतात, गडगडाट होतो, विजांचा कडकडाट सुरू होतो आणि सगळं अन्न वाया जातं महाराजांनी सांगितलं. तेव्हा आपण एक गोष्ट इथे लक्षात ठेवूया की जे काही कार्यक्रम आहेत जेव्हा गुरु असतात तेव्हा त्यांना विचारून ते कार्यक्रम करावेत. आणि त्याच्यात जर बदल करायचा असेल तरी सुद्धा गुरूंची परवानगी घ्यावी आणि त्यांनी होकार दिला तरच त्याच्यात बदल करावा. म्हणजे आपण एखाद्या कार्यक्रमाचं नियोजन करतो त्यावेळेला आपल्या गुरूंची परवानगी घेता आली पाहिजे की महाराज आमच्या तारखेला आम्हाला हा असं एक कार्यक्रम करायची इच्छा आहे. तर त्यांनी कौल दिल्यानंतरच तो कार्यक्रम आयोजित करावा. तिथे जर कौल नाही आला तर तो कार्यक्रम अट्टहासाने करू नये आणि त्याच्यात अडचणी येण्याची शक्यता वाढते कारण आपण गुरूंचं ऐकत नाही त्यावेळेला. तर झामसिंग म्हणतो महाराज हे सगळं अन्न आता तर वाया गेलं, पण आजूबाजूचे पंचक्रोशीतले लोक काय म्हणतील, झामसिंगाने भंडारा घातला पण त्याचा लाभ काय, तर आमचं शेत सुद्धा वाहून जाईल, जे पिकं आलेत त्याचं नुकसान होईल. तेव्हा उद्या तरी काहीतरी हे करा. तेव्हा महाराज म्हणतात की आज चतुर्दशी आहे, आज रिक्त स्थिती असल्यामुळे हा प्रसंग मी तुला आधीच सांगितलं होतो की करू नका, की आज तू हे करू नको, उद्या पौर्णिमा आहे, उद्या तू ते कर. तर आता एक अजून गोष्ट सांगतो की चतुर्दशी म्हणजे थोडंसं पूर्णत्व न आलेला दिवस. पौर्णिमा म्हणजे पूर्ण चंद्र आहे. चतुर्दशीला आपण काय म्हणतो की पौर्णिमेसारखा चंद्र आहे पण पौर्णिमेचा चंद्र म्हणत नाही. जसं आपण एक गोष्ट इथे लक्षात ठेवा की आपला मुलगा SSCला बसलेला आहे आणि आपली ओळख आहे आणि तिकडनं आपल्याला त्याचा निकाल कळलेला आहे की तो 99% मार्क मिळवलेले आहे. पण आपण तरी लोकांना आधी सांगतो का हो, आणि तो निकाल जोपर्यंत जाहीर होत नाही, जो हातात आपल्यापर्यंत कागद येत नाही म्हणजे पूर्णत्व येत नाही त्या गोष्टीला, तोपर्यंत आपण तो जाहीर करत नाही की नाही. तेच महाराजांनी इथे सांगितलेलं आहे की आज चतुर्दशी असल्यामुळे तू हे करू नको, तुझ्या कार्यक्रमाला पूर्णत्व नाही आलंय, ते पौर्णिमेला पूर्ण होणार आहे.
पण आता तू ठीक आहे, तुझं वाया गेलं, पण उद्या तुला ह्याचा त्रास होणार नाही. आणि महाराजांची पंचभूतावरती स्वामित्व होतंच, त्यामुळे महाराज वरती बघतात आणि क्षणात ते सगळे मेघ ते दूर करून टाकतात आणि जामसिंगाला म्हणतात की उद्या तुझं कार्यक्रम व्यवस्थित होईल. आता इथे गुरूंनी आशीर्वाद दिल्यामुळे दुसऱ्या दिवशी तो भंडारा फार छान उत्तम रीतीने तो प्रसंग साजरा होतो. लोक तृप्त होतात जीवन. आणि जामसिंगाला जी भीती वाटत असते की मी जो भंडारा घातलाय त्यामुळे लोकांचं नुकसान होतंय का, ते तसं काही होत नाही. कारण की गुरूंनी सांगितल्यानंतर जी गोष्ट आपण करतो तेव्हा ह्या गोष्टी सगळ्या सहजतेने घडत राहतात. आता मुळगावातच पुंडलिक बोकरे म्हणून महाराजांचा एक निस्सिम भक्त, त्याचे आई वडील सुद्धा महाराजांचे भक्त असतात. पण पुंडलिक कसं आहे की जसं देऊळारण्यवरनं लोक पंढरपूरला जातात तसं तो मुनगावावरनं प्रत्येक महिन्याला महाराजांची वारी करायला, महाराजांच्या दर्शनाला यायचा आणि असा त्याचा क्रम प्रत्येक महिन्याचा चालू होता. आणि एकदा काय होतं की तो ज्यावेळेला ही वारी त्याची येते आणि तो निघतो तेव्हा त्याला थोडीशी कणकण आलेली असते, तापासारखं वाटत असतं. पण त्याच वेळेला काय झालेलं असतं की ग्रंथिपात नावाचा रोग युरोप खंडातनं भारतात आलेला असतो. तर ग्रंथिपात म्हणजे काय, तर जुन्या लोकांना माहिती असेल की त्या काळात प्लेग हा रोग सगळीकडे पसरलेला होता. आणि त्या प्लेगाच्या साथीमध्ये असं व्हायचं की काकेत गोळायचा, ताप खूप चढायचा आणि त्याच्यातच माणूस दगावायचा. आणि त्यावेळेला असं व्हायचं की ज्याला प्लेग झालाय त्याला घरात ठेवायचे आणि चांगले लोक गावाच्या बाहेर जायचे, घराच्या बाहेर जायचे. म्हणजे रोग्याला क्वारंटाईन करायचं हल्लीच्या भाषेत. जसं आता आपण कोरोना झाला की कोरोना झालेल्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये जाऊन 14-15 दिवस ठेवतो, बरं झाल्यानंतर सुद्धा त्यांना एका वेगळ्या ठिकाणी क्वारंटाईन केलं जातं. फक्त तिथे उलटा प्रकार होता, प्लेग झालेल्या व्यक्तीला घरात ठेवायचे आणि बाकीचे सगळे लोक गावाबाहेर जायचे धनधान्य घेऊन. कारण हा रोग उंदरापासून पसरलेला असायचा आणि जुन्या काळात प्रत्येकाच्या घरात उंदीर मांजर ही खूप असल्यामुळे हा रोग लवकर पसरला जाण्याची शक्यता होती. त्यामुळे हा उपाय त्यावेळेला त्यांनी योजलेला होता. तर पुंडलिकाला जेव्हा कसकस येते आणि तो वारीला सुरुवात करतो तेव्हा वडिलांच्या असं लक्षात येतं की आता हा पहिल्यासारखं चालत नाहीये, ह्याला काहीतरी त्रास होतोय. तेव्हा ते विचारतात, अरे पुंडलिका आज तू नेहमीसारखा वाटत नाहीयेस, तर मी तुझ्यासाठी बैलगाडी मागू का किंवा घोडागाडी मागू का, मग तू त्याच्यात बस आणि आपण तुझी वारी पूर्ण करू. तेव्हा पुंडलिक म्हणतो, बाबा मी तुमच्यापासून एक गोष्ट चोरून ठेवली, मला सकाळीच कसकस आणि ताप आलेला होता, पण वारी चुकू नये म्हणून मी तुम्हाला काही बोललो नाही. आता माझ्या खाकेत सुद्धा गोळा आलेला आहे. आता मला वाटतं की बहुतेक माझं काही खरं नाहीये, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मला गाडी घोडा बैलगाडी असं काहीही नको, उठत बसत कसंही जशी माझ्या अंगात ताकद असेल रांगत पण आज मी ती वारी पूर्ण करणार आहे. आणि जर महाराजांच्या मनात जर काही असेल आणि माझा जर मृत्यू आला, बघा की भक्तीची परिसम आहे अख्ख्या अध्यात आपण बघतो, गंगा भारतीने ती श्रद्धा दाखवली, पुंडलिक सुद्धा म्हणतोय की महाराजांची जर इच्छा असेल आणि माझा जर मृत्यू झाला तरी माझं शव परत न नेता आधी महाराजांच्या चरणावाशी ते घेऊन जा, मला महाराजांच्या चरणावरती हे करा आणि मग माझं शरीराचं जे काय तुम्हाला करायचं ते करा. होय, महाराज भक्तांवरती लक्ष ठेवून असतात, त्यामुळे पुंडलिकाला ती ताकद मिळते आणि तो उठत बसत रांगत का होईना पण महाराजांच्यापर्यंत शेगावात पोचतो. आणि जेव्हा पुंडलिकाची ती अवस्था बघतात तेव्हा महाराज इथे माव करतात असा शब्द आलेला आहे. तर माव म्हणजे युक्ती करतात आणि ते स्वतःचीच खाक जोरात दाबतात आणि स्वतःची खाक दाबून ते योगक्रियेने पुंडलिकाची गाठ बरी करतात. महाराज जेव्हा स्वतःची खाक दाबतात आणि पुंडलिकाची खाक्यातला गोळा निमतो म्हणजे नाहीसा होतो आणि पुंडलिकाला फक्त कंप राहतो. म्हणजे इथे आपण एक गोष्ट लक्षात ठेवूया की महाराजांना योगशास्त्र येत होतं, त्यामुळे त्यांनी योगशास्त्र आणि शक्तिपात अशा दोन्ही गोष्टींचा उपयोग करून पुंडलिकाचा रोग बरा केला. त्यामुळे पुंडलिकाला असेच राहणे. हे जेव्हा त्याची आई बघते तेव्हा तिने महाराजांच्या नैवेद्य आणलेला असतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, पुंडलिक आणि पुंडलिकाचे आई बाबा जेव्हा वारीला येतात तेव्हा महाराजांसाठी नेहमी खिचडी करून आणायचे. म्हणून प्रकट दिनाला खिचडी सुद्धा ठेवली जाते. त्याचं कारण ते आहे की महाराजांना डाळ तांदूळाची खिचडी आवडते आणि ती पुंडलिकाची आई खिचडी घेऊन आलेली असते. तेव्हा महाराज त्याचे 2 घास खातात नैवेद्याचे. त्याबरोबर जो कंप त्याच्या शरीराला भरलेला
तो सुद्धा नाहीसा होतो आणि पुंडलिकाच्या अंगात फक्त अशक्तता राहते. आणि इथे आपण हे लक्षात घ्या की प्रत्येक भक्तांवर महाराजांचं लक्ष होतं. त्यामुळे प्रत्येक वेळी महाराजांनी उच्चतरी मार्गाने भक्तांपर्यंत आपली शक्ती पोचवली आणि त्यांना त्या रोगापासून, त्रासापासून, दुःखापासून सुरक्षित केलं. तर हे कधी होतं? संत चरित्र ना कहाणी मात्र अविश्वास मनी असता कामा नये. म्हणजे संत चरित्र ही कहाणी समजू नका, कादंबरी समजू नका, तिथे अनुभव घ्या. जर तुम्ही श्रद्धापूर्वक याचा अनुभव घेतला तर तुम्हाला त्याचा नक्की अनुभव येईल. अनुभवाविना कोणालाही या गोष्टी पटत नाही. पण जेव्हा तुम्हाला त्या पटतात तेव्हा तुमची श्रद्धा, विश्वास वाढत चालतो. तेव्हा हा अध्याय सगळ्यांना, भाविकांना स्वतःच्या उन्नतीसाठी सहाय्यभूत ठरू. ही करून 13व्या अध्यायाचं निरूपण इथे संपूर्ण करतो. श्री गजानन महाराज की जय.